वाजले रात्रीचे 12 आणि ही चालू आहे उद्याच्या पालखीची तयारी आणि हे 10वं वर्ष आहे. सो सगळी आपली मुलं खालीच आहेत बिल्डिंग खाली. ओम साईराम. बघू आपला पण प्लॅन आहे पहिला दिवस चालत जाण्याचा. झालं फोटो नाही काढायचे चल. पदयात्री ना काय काय करतोय का ते. हो गया ना पुढे. ए जा ना झोप जा ना जायचंय ना सगळे. चल निघ. दाखव एक फ्रेम दाखव ना. एक फ्रेम दाखव मला. सो उद्यासाठी 2 गाड्या आहेत आणि 2 टेम्पो. इथे एक आहे अजून एक टेम्पो आहे पण तो उद्या सकाळी येईल आणि बाकीची माणसं अजूनही तयारीत आहेत. भेटूया उद्या सकाळी.
हां, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आज तुम्ही बघितलं सकाळचे शॉर्ट्स आपले, आणि आज आपली पदयात्रा निघाली ऑलरेडी. वाजले दुपारची वेळ. मी थोडा लेट जातो कारण मला थोडी कामं होती. सो ती कामं आटपली आणि आता माझा एक मित्र आहे आणि बिल्डिंगमधले 1-2 मित्र आहेत. सो आम्ही लेट जातो आहे. सो आम्ही दुपारच्या हॉल्टला जातो आता घाटकोपरला, आणि घाटकोपर ते ठाणे आपण पायी चालणार आहोत. सो मी तुम्हाला अपडेट देत राहीन बाकीचे. चलो भेटूया तिकडे डायरेक्ट. चल जाऊया, चल इथे मागेच. सो ट्रेन पकडतोय, पटाफट जाऊया घाटकोपरला. कोलकरून प्रभादेवीला उतरलोय आणि इथून आता आपण वाया परेल स्टेशन तिकडे आहे, तिथून आपण घाटकोपर गाठू. आपली बाकीची मंडळी पोचली आहेत. रेल स्टेशनला उतरण्याचा एक फायदा इथे, दादरची गर्दी आपल्याला कमी मिळते इकडे दादरपेक्षा, आणि परेल टर्मिनस झालं आहे त्याच्यामुळे गाड्या इथूनही सुटतात. सो तसं ही आता कल्याण ट्रेन लागली आहे. भागो त्याच्यामुळे, आणि त्या साईडला येतात ते CST वरून गाड्या येतात. चलो पळूया, कारण आपली माणसं सगळी पोचलेली आहे घाटकोपरला. ओम साईराम. ओम साईराम. तो पालखीत जोडलो गेलो आहे आता. म्हणजे आत्ताच जस्ट प्रसाद घेतला आहे, दुपारची न्याहारी. वाजले 3:30, 4, पावणे 4:15. हां, 4 पकडा ऑन एन ॲव्हरेज. आणि आता इथून आपल्याला थेट ठाणे गाठायचं आहे. तो ठाण्याला आपला पुढचा नेक्स्ट हॉल्ट असेल, म्हणजे आजच्या दिवसाचा शेवटचा हॉल्ट ठाण्याला असणार, आणि उद्या पुन्हा चालू करतील. पण आपली जर्नी ही ठाण्यापर्यंत असेल. सो आता आपण आपली जर्नी चालू करूया. सगळे थोडे सुस्तावलेत कारण उन्हातून चालणं फार कठीण असतं. सकाळ आणि संध्याकाळ बेस्ट असतं, बट दुपारचं उन्हातून चालायचं. पहिल्या दिवशी फार मोठा अंतर गाठतात, जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर पहिल्या दिवशी गाठतात ते लोक. कारण ठाणा लोअर परेलपासून बघायला गेलं तर आहे 40 किलोमीटर तरी आहे. सो आत्ता जेवण झालं. जेवणात होती कुर्मा भाजी, भेंडीची भाजी, अजून एक भाजी होती मला माहीत नाही, आणि वरण भात, बुंदी, शेवबुंदी, जे बाबांसाठी नेहमी प्रसाद आपण खातो, जे साईधाममध्ये आपण गेल्यावर नेहमी आपल्याला असतं. सो तेच. सो बघूया आता आपला याच्या पुढचा एक्सपिरियन्स आपल्या मित्रांसोबत कसा असेल. सो तुम्ही पण जोडून राहा. सगळे थोडे थकले आहेत कारण पहिलाच दिवस आहे. म्हणजे जसं दिवस वाढत जातात तसं एक रिदम येत जातो, त्याच्यामुळे चालणं सोपं होतं. बट पहिल्या दिवशी पहिले 1-2 दिवस त्रास होतो आणि समजू शकतो. ठीक आहे, चला भेटूया पुढे. वाजले 4:30 आणि आता आपण इथून निघतोय. सो इथून आता थेट आपला ठाणा गाठायचं आहे. सो अजून एक गाडी आली आपली, ज्याला भोंगे असतील आपले, आणि ही किचन्स म्हणजे जे काही जेवण वगैरे बनवतो आणि त्यासाठी लागणारं सगळं सामान, त्याची ही बाबांचा रथ, त्याची गाडी. आणि इथे सुद्धा सगळं सामानच आहे, सिलेंडर, पाण्याची बॉटल, आणि जे शिर्डीपर्यंत जाणार आहेत त्यांच्या बॅगा. आणि आता आपली माणसं मार्गी लागतील पुन्हा. सो ही निशाणी आहे, ही निशाणी सगळ्यात पुढे असते. सो त्यांच्या मागे आपल्याला जायचं आहे. चलो. ओम साईराम. आम्ही आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, आणि आजकाल पदयात्रेमध्ये पण लवकर दिसतं. सो ठीक आहे, पण चांगली गोष्ट आहे की लोक जोडण्यासुद्धा. सो माझं पण एक स्वप्न आहे, भाविका आणि मी लवकरच आम्ही करू, बट त्यासाठी आधी विरा सेटल होणं इम्पॉर्टंट आहे, आणि रेस्ट
बाबा ठरवले. चला, ओम साईराम. सो ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोमीटर चाललो असेल. अजून तरी काही वाटत नाही. आय एम ओके. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की मी जीन्स घातली आहे. सो जीन्स घातल्यामुळे जरा पाय आखडून राहतात, लूज नाही. जेवढं लूज राहील तेवढं बरं वाटतं. बट असो, सगळ्याच एक्सपिरियन्स घेतला पाहिजे ना. आणि हा माझा फार वर्षानंतर एक्सपिरियन्स करतो मी. एवढं चालतो आहे, ट्रेकिंग वगैरे करतो, त्याच्यामुळे तो अनुभव आहे. पण तो अनुभव चालण्याचा नसून जास्त करून हायकिंग किंवा चढणं म्हणजे तो जास्त आहे. ट्रॅपलिंग, हायकिंग. पण ठीक आहे, बाबासोबत आहेत तर सगळं पॉसिबल आहे. आणि आत्ता अजूनही आम्ही आहोत गोदरेज ग्राउंड क्रॉस करू, विक्रोळी कांजूरमार्गला पोचू. आणि मे बी भांडूपला एक आरती होते असं माझ्या ऐकण्यात आहे, कारण मी ही पालखी पहिल्यांदा जॉईन केलेली. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ठाण्याला हॉल्ट आहे रात्रीचा. तो पोचायला जवळजवळ 9-10 वाजतील असं अंदाज आहे. तो ठीक आहे, आपल्याला काय घाई नाही, आरामात पोचू. आणि मन झालं तर आपलं कसं खचकी टिंबाग आहे, जर मन झालं तर उद्या पण चालू आपण. बट मला विरासाठी फक्त जावं लागेल. फक्त एकच इच्छा आहे की जेव्हा कधी मी पायी चालत जाईन तेव्हा मी आणि वैदू एकत्र करीन. ती गोष्ट कधीतरी होईल फ्युचरमध्ये नक्कीच, जेव्हा विरा इंडिपेंडेंट होईल. सो आता विरा असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी करता येत नाही. सो ठीक आहे, वेळ जाऊ दे, कुठेही जात नाही वेळ. लेट्स सी. साईराम भावांनो. आणि आपला म्हणजे तू बाजूला, हा आपला पदयात्री हा पूर्ण शिर्डीपर्यंत झालो. हार्दिकही जातो, गेलं आहे ना 1 वर्ष. अच्छा. तो हा आपला पदयात्री हा पूर्ण दरवर्षी जातो. आणि गेली 10 वर्ष आहे, 10 वर्ष म्हणजे जेव्हापासून आपली पालखी चालू झाली आहे तेव्हापासून. आणि आता तो खजिनदार आहे. बट काही असं मानलं पाहिजे, 10 वर्ष कंटिन्यू चालणं इट्स नॉट, ही सोपी गोष्ट नाही आहे. तर तुझा एक्सपिरियन्स सांग ना, तुला कसं वाटतं एवढ्या वर्ष तू करतोय? म्हणजे तुझ्याकडून आम्ही म्हणजे ॲक्च्युली तुमच्याकडून बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा यावं. सो म्हणून मी यावर्षी मी जॉईन केलं. सो मला नेक्स्ट इयरचं मी अजून पुढे येईल. तुझ्या काय अशा गोष्टी आहेत तू आम्हाला सांगू शकतो? म्हणजे आपल्या पहिल्या वर्षी असं वाटलं की टफ आहे. हां, लिटरली असं वाटलं की नक्की माझ्याकडनं होईल की नाही. हां, हा प्रवास आहे, हा 285 किलोमीटरचा जो माझ्या घरापासून शिर्डीपर्यंत नेतो. तो हा प्रवास जाताना मला असं वाटलं की मी चालेन नाही चालेन. मग आमच्यासाठी होते गायडर्स, जे पूर्वी जे त्यांचा एक्सपिरियन्स माझ्या आधी, जे माझं पहिलं वर्ष होतं त्यांचा एक्सपिरियन्स 15 वर्षाचा होता. मग त्यांनी सांगितलं होतं असं चालायचं, ह्या इकडून असं जायचं. मग त्यावर तेव्हा रस्ते ठाऊक होते का? म्हणजे तुला मला रस्ते थोडे पण माहिती नव्हते. म्हणजे आता जर तुला जायचं म्हटलं तर तू डोळे दाखवून जाऊ शकतो. पण तेव्हा मला माहिती नव्हतं हा रस्ता इकडून आहे तिकडून आहे. मला फक्त सांगितलं तुझ्याकडे निशाणी असणार आहे, तू चालायचं आहे. मग मी बोललो ठीक आहे चालेल. मग नंतर मला असं कळलं झालं, पहिला दिवस गेला. पहिल्या दिवशी पूर्ण गर्दी होती, पूर्ण माहोल होता. दुसऱ्या दिवशी थोडीशी गर्दी कमी झाली. जे पहिल्या दिवशी प्रवास करतात ते प्रवास त्यांनी थांबवला आणि ते त्यांच्या घरी गेले. तर दुसऱ्या दिवशी राहिले आम्ही पदयात्री. दुसऱ्या दिवशी असं म्हणजे पूर्ण सुद्धा वाटलं. इथं सगळे गेले माझे मित्र आणि मी राहिलो. बोललो चला आता प्रवास चालू करूया. सकाळी 4 वाजता मास्तरांनी शिटी वाजवली. नेहमीप्रमाणे उठलो, ब्रश केला आणि निशाणी घेतली आणि आपली चाल. म्हणजे जर अंगावर पडली गोष्ट तर आपण बाबा आपल्याकडून करून घेतात ॲक्च्युली. कारण आणि मेन म्हणजे काय, आमच्या पालखीचं वैशिष्ट्य की आम्ही नवीन वर्षाची सुरुवात बाबांपासून करतो. आणि आपण पार्ट्या वगैरे नेहमीच करतो, पण ही गोष्ट फार मोठी आहे की आपण बाबांपासून पहिली सुरुवात करतो. आणि लोक म्हणतात की असं माझ्या कानावर पण ऐकून आलं की हे शो शायनिंग आहे वगैरे. त्यांच्यासाठी ही गोष्ट असेल, पण जे चालतात त्यांना जे सुख मिळतं ना यातून, ते वर्षभराला खूप काही देऊन देतं पुढची पालखी येईपर्यंत. आणि मी जरी चालत नसलो तरी माझा हा अनुभव आहे. मी बऱ्याचशा पालख्या जॉईन केल्या, पण मला पूर्ण कधी चालता नाही आलं. त्याच्यामुळे म्हणून मी याच्याकडून एक्सपिरियन्स जाणून घेतला की कधीतरी माझी वेळ येईल, मी नक्की करेन पूर्ण माझं सगळं संभव. आणि माझ्या मुलीला पण तो अनुभव देईल. आणि हेच सांगायचं होतं. बाकी काही अजून गोष्टी शेअर करता येतील त्या मी करतो आहे.
लेट्स सी. चलो भावा, तुला काय बोलायचं आहे का? फक्त याला फॉलो सबस्क्राईब. अरे अरे नको, हे तुम्हाला वाटलं तर करा. बाकी आपला हा भाऊ पण ठाण्यापर्यंत आहे, सकाळपासून चालतो. म्हणजे मी मिडवे आलो, तो आधीपासून आहे फार. सो त्याच्यासाठी पण साईराम भावा. साईराम. आपला इंटरव्ह्यू घेतोय जे पदयात्री आपले नेहमीचे आहेत. हा बोल. आपण आता आमच्या मंडळातले मेन माणूस आहेत संतोष पाटील, आपण त्यांच्याकडे कॅमेरा फिरूया. हा, कसं वाटतंय साईराम भावा? कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. सकाळपासून काय काय तयारी केली तुम्ही या आजच्या दिवसात सांगणार? दिवसात म्हणायला गेलं तर बाबाच्या सोबत काही तयारी काय करायची गरजच नाही. तरी तुमच्यात जादू असेलच ना. हे जेवलात ना, जोरात बोला. बोल. काहीतरी जादू असेल ना, काहीतरी राहत असेल. एवढा सकाळपासून नॉनस्टॉप चालताय तुम्ही, काहीतरी. नाही बाबांचा आशीर्वाद असल्यावर चालणं हे काय नाही. हे तुला प्रश्न काय घ्यायचे ते माहित नाही. गप्प बस. संतोष किती वर्ष आहे ते सांग. हे माझं 9वं वर्ष आहे. कंटिन्यू ना? म्हणजे पहिल्या दिवशी चालतो त्याचा 9वं. पहिल्या दिवशी चालतो. अच्छा अच्छा. अमोल तुझं 5वं. अच्छा, पूर्ण ना? पूर्ण. माझे 2 वर्ष 1 वर्ष स्किप झालं आणि आता आलं. अच्छा, बरं. मग तुला कसं वाटतं चालताना? खूप छान. ह्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत असतो. त्रास होतो का? त्रास म्हणजे असं काय पहिल्या दिवशी चालू? बाबासोबत असल्यावर कसला त्रास होत नाही. नंतर पण नाही आणि आधी पण. मग तू आता येणाऱ्या पुढच्या पिढीला काय बोलशील की त्यांनी ही गोष्ट करण्यासाठी काय करावं? म्हणजे आपल्या संस्कृती वगैरे आहे ते जपायलाच पाहिजे. भावाने बरोबर अजून एक गोष्ट सांगितली की जे लोक जे हे बोलतात ना, हे गोष्ट शो शायनिंगसाठी वगैरे करतात, त्यांच्यासाठी एक ही संस्कृती जपण्याची पण एक बोलतात ना आपली पद्धत आहे एक. आणि मस्करी नाही करत आहे, पण हे जे चालतो दर दिवशी आपण 50 किलोमीटर चाललं, जे काही असेल 45-50 किलोमीटर, ही खायची गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे जे लोक याला तुच्छ मानतात त्या लोकांनी बोलू नये. कारण जर तुमच्यात जर ताकद आहे ना, तर फक्त बोलू नका, ह्या गोष्टी अंमलात आणा. म्हणजे तुम्हाला पण कळेल हा एक्सपिरियन्स काय देऊन जातो. आणि हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. जसं मी ट्रेकिंगच्या भाषेत बोलतो, जेव्हा मी हायेस्ट पीक पॉईंटला जातो, तो जो कॉन्फिडन्स असतो तो हा चालताना कॉन्फिडन्स मला जाणवतो किती काय देऊन जातो. तर तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा. भाऊ काय आपलं ऐकत नाही अजून मिनिट. सो आत्ता आम्ही पोचले विक्रोळी ना, विक्रोळी कन्नमवार नगर समोर आहे. आणि इथे जे काय असेल पालखी 6 वाजले. सो आरती होईल आणि मग पुढच्या प्रवासाला मार्ग असेल. तोपर्यंत आपण बाकीच्यांचे अनुभव जाणून घेऊया. हे बाबा बोलणार ना, कुठे गेले? बाकीच्यांचे अनुभव घेऊया. अँकर तू आहेस ना, काय बोलायचं? उगाच आपला बडी करतो. भावा तुझं नाव? भावा अरे जवळ आहे. काय तुझं नाव? कुठून जातो? पहिलाच वर्ष? दुसरं वर्ष. साई सेवक मधून जातो. अच्छा, मग इथून येताना कसं वाटतं तुला? दुसरं वर्ष. काय प्रिपेरेशन करतो तू यायचं? मेंटली कसा तू प्रिपेअर करतो? काहीच नाही. अच्छा, ओम साईराम. जे होईल ते बघितलं जाईल. अच्छा, पण तुझ्याकडे बघून मी एक अनुभव घेतलाय. पुढच्या वेळी येणार मी माझ्या बायकोला घेऊन येणार. बस. अरे खरंच सिरियसली सांगतो. हा, मी ब्लॉग मध्ये बोललो पण आहे, त्याच्यावर राग नको मानू. बाबा तू निशाणी घेतोस, तुझं नाव? अच्छा, तू निशाणी घेतो, मग त्याचं काय म्हणजे काय मिनिंग असतं? म्हणजे आपण जो निशाणी घेतो आपल्याला एक अनुभव होतो की आपण एक बाबांकडे पोहोचायला जातो. जो आपण झेंडा पहिला उचलतो, त्या झेंडा मागे आपण आपल्या पूर्ण मंडळीला घेऊन आपण सोबत चालत शिर्डीला जातो. म्हणजे निशाण आहे सगळ्यात पुढे असणार, त्याच्या मागे आपली सर्व. अच्छा, आणि मागे पण निशाण असतो का? मागे पण निशाण असतो, पण म्हणजे कोणी समज कोणत्या पालखीमध्ये असतं, पालखीमध्ये नसतं. पण समज एखादा माणूस कोण राहिला मागे, तो मग ते कसं तुम्ही कव्हरअप करता? कव्हर करू शकतात ना, कारण का जर कोण राहिलंय तर आम्ही बाकीच्यांना पुढे पाठवू, कोणत्या एकाला आम्ही मागे घेऊ आणि त्यासोबत त्याला आम्ही जे आपण गमछा बांधून जे करतो ना, ते गमछा बांधून त्याला आम्ही खेच पुढे आणू शकतो. अच्छा अच्छा, थँक्यू. खूप मोठी माहिती दिली त्यासाठी धन्यवाद. आरती
क्षणभराच्या विश्रांतीनंतर, क्षणभर नव्हती ती, अर्धा तास होती चक्क, आरती झाली आणि आता आपण निशाणीसोबत निघालोय. आपली बाकीची माणसे येतील तेव्हा येतील, पण रस्ता आपण पटापट लवकर कापूया. आणि ओढपी बघा, ओढपी ओढपी बाई 2 आधारस्तंभ लवकर जातात निशाणीसोबत. निशाणीसोबत प्रीतम मागे नाही राहायचं. आता मुकेश दिखा दी ये लोग को, चुहा बिया को, वो बहुत भागता है ना. तो चला जाऊया. फक्त एकच विनंती आहे, जेव्हा तुम्ही पाणी वगैरे पिता रस्त्यात तेव्हा आजूबाजूला कचरा करू नका. आणि तुम्ही लास्ट शेवटचा हे बघितलं असेल आरतीची, तो आरतीत एक फकीर उभा होता. मला दाखवण्याचा मुद्दा एकच होता की कुठल्याही रूपात साईबाबा आपल्याला भेटतील रस्त्यात किंवा कुठेही. सो प्रत्येकाचा आदर करूया. आणि फक्त हे पालखीच्या दिवसात नाही तर पूर्ण वर्षभरात प्रत्येक माणसाचा आदर करूया, भले तुमचा दुश्मन असू दे, कोणी असू दे, असं मला वाटतं. सो मी स्वतः आत्मसात करीन. बघा तुम्हाला जमलं तर. चलो भेटूया पुढे. हां, सो आत्ता आहोत, वाजले जवळजवळ 7-7:30 वाजले असतील. आणि आत्ता आम्ही कांजूर गाव क्रॉस केलेलं आहे, कांजूर विलेज. ठीक आहे, आत्तापर्यंत अजूनही मला काही वाटत नाही, कारण माझ्याकडे ना असं चालण्याचा वगैरे एक्सपिरियन्स आहे. सो मला अंदाज आहे मी 8 तास कंटिन्यू चालू शकतो, एवढं मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. सो मला काय वाटत नाही अजून तरी. हां, फक्त एवढंच आहे की ह्या म्हणजे हिवाळ्यात म्हणजे विंटरमध्ये चढणं आणि उन्हाळ्यात चढणं फार जमीन आसमानाचा फरक आहे. एखाद्या उन्हाळ्यात बोलला तर मी नाही एवढा कव्हर करू शकत, बट या सीझनमध्ये पॉसिबल होतं. आणि रात्रीच्या वेळी तर चढणं चांगलं आहे, फक्त रिस्की एका दृष्टीने आहे की आजूबाजूला गाड्या असतात, सो ते सांभाळून चालावं लागतं. कारण हायवेला काही सांगता येत नाही, आपण हायवेपासून चालतो. म्हणून मी आता फुटपाथवर आलो आहे. तर शक्यतो तुम्ही फुटपाथवरून झाला. आणि रस्त्याला प्लीज 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 कचरा करू नका. काय खाल, पाणीची बॉटल, पाणी पियाल, जे काय असेल. मी आता आमच्याच पालखीतले त्यांना पण मी आज सांगितलं, भले ते पुढे जातील पण बाबांनी आपल्याला ह्या पण गोष्टी सांगितल्या असतीलच. सो प्लीज फॉलो करूया त्या. चला आता मी डायरेक्ट पुढे भेटेन, कारण अंधार आहे. पुढे अपडेट देत राहीन कुठे पोचतोय आणि कुठे पोचतोय. चला अगेन. चालताना जर कोणाला पाणी पाहिजे असेल, काही गोष्टी दुखत असेल काही, सो मेडिकल पाहिजे असेल काही, सो आपल्या अशा मध्ये गाड्या आहेत ज्या पुढे जाऊन हॉल्ट घेतात, आपल्याला काय हवं नको ते विचारतात. सो सगळी सुखसोय असते, फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या जास्तीत जास्त. हाय चला पुढचा रस्ता लवकर कव्हर करूया. निशाणी खूप पुढे गेलेली आहे आणि या अशा गाड्या धावत असतात, त्याच्यामुळे थोडंसं जपून रस्त्यावरून चालताना. सो बेसिकली फुटपाथचा वापर करा. पण हा फुटपाथ तुम्हाला मुंबईच्या बाहेर पडल्यावर तर मिळणार नाही, तर तेव्हा जास्त काळजी घ्यावी लागते. आता ठीक आहे, आता सध्या आपण भांडूपमध्ये जाऊ. सो आता पाण्याची गरज आहे, सो पाणी घेऊया. मला पण काढ नाही, एक बज. चला पाणी घेतलंय. सो अजून काय लागत असेल तर तेही मिळेल, बट 5 स्टारवाले खाप बघू नका. हां साईराम. सो माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला दिसत असेल की आपण नाही म्हणजे मी खूप बरंचसं काही चाललेलो आहे. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे मुलुंड चेकनाका. वाजलेत 8. इथूनही आम्हाला 1-1.5 तास तरी लागेल अजून डेस्टिनेशन गाठायला. सो ठीक आहे. ओम साईराम. काय हरकत नाही. जो बोले सोनिया शस्त्रिया का. सॉरी हे मध्येच काहीतरी आलं, बट ठीक आहे. ह्याच गोष्टी बुस्टअप करतात. आणि सगळं पाणी स्वतःला डिहायड्रेट होऊन देत नाही आहे. जितकं पाणी पितो आहे तेवढं पाणी पितो आहे. आणि या फक्त चालताना तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण आपल्यासोबत पण असतात. बट जर तुम्हाला काही होत असेल तर तुम्ही सांगा वेळीच, असं माझा अनुभव सांगतो. बाकी तुम्ही जसं एक्सपिरियन्स केले असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात. सो नेक्स्ट टाईम मी ते फॉलो करीन. चलो पुढे भेटूया. लग्न आहे, जाऊया का जेवायला. नको आपला प्रसाद आहे रात्रीचा आणि दुपारचं जेवण. हा
बाप होतं, बाप अफलातून. आता रात्रीचा जेवणाची एक्साइटमेंट आहे. चलो. सो आपण ठाण्यामध्ये एंटर केलेलं आहे. सो असं बरं वाटतं की ठाण्यामध्ये आलो आहे. बट चायला तिथे येऊन कळतं अजून 10-1 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन लांब आहे. सो जवळजवळ तासभर अजून लागणार. तासभर ह्याच स्पीडने चालायचं आहे. सो निशाणी आमच्या पुढे एक 10-15 मिनटावर असेल. बाकी त्याच्यानंतर आमच्या मागे खूप जण आहेत. सो पॉसिबली मी कवर करतो आहे पुढे जाऊन. आणि मी अजूनही हॉल्ट नाही घेतला जोपासून निघालो आहे आम्ही. सो ठीक आहे, थोडं थकलो आहे बट कुछ नाही. ओम साईराम. सो आता ठाण्यातल्या ब्रिजवर आहे. कुठला ब्रिज आहे मला माहीत नाही आता. आणि रेल्वे स्टेशन. सो हां, इतकंच अपडेट यायची होती. आता फार आपण डायरेक्ट हॉल्टवर भेटू. इथे चांगली लाईट होती म्हणून म्हटलं इथे हा शॉट घेऊया. माझ्यासोबत आहे संतू आणि अमोल. आम्ही तिघंही म्हणजे जेव्हापासून आम्ही चालतो आहे अजिबात हॉल्ट नाही घेतलेला आहे. सो एकमेकांना बूस्टअप करत चालतो. सो हे एक बोलतात ना टीम कोऑर्डिनेशन असतं, टीम मोटिवेशन असतं. बाकी सब कुछ अच्छा है लाइफ में, दिया हुआ सब कुछ है. चलो हॉल्टवर भेटूया. तो ठाण्यात सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज तिथे हा फेस्ट चालू आहे. आणि मला आठवले माझ्या कॉलेजचे दिवस अशा फेस्टमध्ये. आणि आज डिसेंबरचा हा महिना असतो जिथे प्रत्येक कॉलेजमध्ये डेज चालतात. सो हा क्राऊड आहे आणि सगळा क्राऊड नाचतोय आपल्या महाराजांच्या गाणीवर. ऐकू शकता तुम्ही. चला आपल्याला रस्ता कव्हर करायचा. आपली अर्धी माणसं येतात हळूहळू मागून. पळूया पुढे. ओम साईराम. शिवरायांच्या बुद्धिमुष्टीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धिमुष्टीचा लागला पार, लागला पार, लागला पार, लागला पार. अरे महाराजांची गाणी आणि आपण आपला जोश येणार. सो बाबांनीच पाठवलं महाराजांना पण असं म्हणावं. आणि एक अंगात एनर्जी आली. सो पावलं आता अजून हळूहळू पुढे जोरात पडायला लागली. चलो ओम साईराम. सो थांबलोय छोट्याशा एका हॉल्टला एक 5-10 मिनटाचा. कॉफी ब्रेक आणि जरा पाय जरा स्ट्रेच करून घेतो. आणि इथे मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे मला माहीत नाही पण जरा कॉफी पितो आणि मग तुम्हाला दाखवतो कोणतं मंदिर आहे. सो इथे दरवर्षी ते जातात. तोपर्यंत आपली बाकीची माणसं पण येतीलच. निशाण पुढे बसलं आहे म्हणजे आहेत. चला. आत तर नाही घेऊन जाऊ शकत. आणि कालिका माता मंदिर म्हणून आहे. आणि आत या मंदिरात गेलात तर खूप मूर्त्या आहेत. म्हणजे मातेच्या खूप मूर्त्या आहे. इथे होम हवन पण चालू आहे. तर मी तरी आज जाऊन आलो पायाकडून. तर तुम्ही कधी ह्या रोडला आलात तर नक्की दर्शनाला या. कारण आज शनिवार आहे त्याच्यामुळे गर्दी खूप दिसते. आणि खूप मूर्त्या. मी पहिलं एवढं मंदिर बघितलं आहे लहान तिथे इतक्या मूर्त्या आहेत. चलो आपली माणसं सगळे पुढे आहेत. आणि आपला बाबांचे पादुका पण आलेले आहेत. तर तिकडे जाऊया. चलो. तर बाहेरूनच तुम्ही दर्शन घ्या. फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. वाजले 9:15. किती वाजले संतू? 10 वाजले. टाईम प्रेडिक्ट केलेला 9:30 पर्यंत. बट ठीक आहे, अर्धा तास ब्रेक घेत आलो. पण आलो. पण आय फील प्राऊड की निशाणीनंतर आम्ही तिघेच आहोत. अजून खूप आपली माणसं मागे आहेत. सो आता आज जाऊया बाबांचं दर्शन घेऊया. हे हॉलला पोचल्यानंतरची. तू का झोपतोय? झालं. सो इथे कसरती चालू आहे. सगळे हॉल्टला येऊन असे पसरले आता. सो आम्ही इतकेच जण पहिले आलेले आहेत. बाकीचे जण यायचे. वाजले ऑलमोस्ट 9:45. आणि ही जागा आहे प्रशस्त जागा जिथे आजचा स्टे आहे. आणि तिथे आपले बाबा.
धामी गावनी पौढा एकांता पाय खड्या घातल्या सुंदर नववेदा भक्ती बाबा नववेदा भक्ती ज्ञानाच्या समया उर्मिला दिल्या ज्योती आता स्वामी आम्ही पोचल्याच्या अर्ध्या तासानंतर आपली बाकीची माणसं आली आणि जेवण पण आलेलं आहे. तिकडे हातपाय धुवायची सोय आहे. सर्व इथे सुखसोयी आहे. बाबा आपले झोपी गेले, बाकीची माणसं इकडे आणि इथे अजून स्ट्रेचिंग प्रकार चालू आहे. हां चला आपण पण पाय टाकून जरा बसलो आहे कारण खूपच पाय आता दुखायला लागले. पण ठीक आहे. ओम साईराम. विजा हाऊस द जोश. विजा हाऊस द जोश. संपला तो संपला. ह्याला आधी कुठे गेला तो. ऐक प्रीतम. प्रीतम इथे येऊन पड डायरेक्ट. ह्यांच्यावर पड. दुसरा स्तंभ कुठे. दुसरा कुठे मुकेश. फायनली आपली सर्व माणसं आलेली आहेत आणि आसपास 40 जण घरी आहोत. हो काय काय जेवायला सांग जरा नितेश. संतू दाखव तुझा संपला घरी पण खाल्ला आता पापड. हे बॉयलर तुला 2 कसे दिले. मी मागितले मला बोलले एकच. माझा पण घेऊन आला. खातू किती आहे गुलाबजाम. घेऊन ये ना अजून. एकच आहे. त्याच्या बॉडीनुसार दिले. फायनली आपला प्रवास इथपर्यंतच होता आजचा. तो इथे झोपायची तयारी आहे आणि इथे जेवणा बाकीचे राहिलेले जेवतात. प्रथमेश कुठे गेला रे. चला सो 2 कॅब बुक केल्या आहेत. 14 जण आहोत. एका कॅबमध्ये 7 जण जातात. तरीचे वाजले 11:20. चलो इथे एक बाबांचं मंदिर आहे सो तिथे पाया पडूया आणि मार्गस्थ होऊया घरी. इथून कुठे बाहेर आले. अच्छा हे मंदिर मला वाटलं दुसऱ्या मंदिरात कुठे नेतात की पादुकाच आहेत. आपल्या पादुकाच्या पाया पडूया. शेवटचं दर्शन. मागे दरवाजा तो लाव आधी नाही तर तोडशील. विजा चालतो बघ आता. चायला आम्ही तुमच्यासाठी थांबलो इकडे. हा ड्रायव्हर काकांनी दिलं. कोण झोपला. काय एकमेकांचा आधार घेऊन निघताय भेंडी. चल आमची आठवण नाही आली का तुम्हाला जरा. आता ताकदच नाही. चला बाय. एक एक रॅम्पो. नाही आम्ही बरोबर चालू. व्हिडिओ थांब. विजा उद्या भेटतो आता. उद्या भेटू. गुड नाईट. विजाला पहिला उद्या घरी इंग्लिश सेंटर बसला. आया मुकेश आला. मुकेश गुड नाईट. कल राउंड है.